तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे की आपल्याला शेअर मार्केटमधून आपण कशा प्रकारे एक ट्रेड प्लॅन करू शकतो। शेअर मार्केटमधून जर का आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम करायचा असेल किंवा साइड इन्कम करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी ॲज अ बिगिनरनी लक्ष दिल्या पाहिजेत। जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुरुवात करत असाल तर कशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये सुरुवात करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर बघा, बिकॉज खूप काही गोष्टी तुम्हाला लर्निंग भेटतील। आणि व्हिडिओ जर का तुम्हाला कुठे पण आवडला तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आपण स्टार्ट करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळी पण आपण स्टॉक मार्केटमध्ये एंटर करणार आहे तर एंटर करायच्या आधी जसं की आपल्याला माहिती आहे की खूप सारे ॲडव्हर्टाईज असतील किंवा खूप सारे इन्फ्लुएन्सर असतील, बाकीच्या गोष्टी असतील ज्यामधून आपल्याला एक डीमेट अकाउंट जे की 5 ते 10 मिनिटात आपण ओपन करू शकतो। तर डीमेट अकाउंट ओपन करायला जास्त काही कष्ट घ्यावे लागत नाही, पण डीमेट अकाउंट ओपन केल्यानंतर खूप सारे कष्ट आहेत ते मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जसं की आपण डीमेट अकाउंट ओपन करतो त्यानंतर आपल्याला बाय कसं करायचं, सेल कसं करायचं हे तर आपल्याला लगेच समजतंय। आपण फंड पण लगेच ऍड करू शकतो बिकॉज त्याचे व्हिडिओ आपल्याला अवेलेबल असतात। बट त्यानंतर काय करायचं आहे, बिकॉज आपण काय करत असतो की डीमेट अकाउंट ओपन केल्यानंतर काही इन्फ्लुएन्सर असतील किंवा काही त्याच्यामध्ये युट्यूब चॅनल्स असतील, टेलिग्राम चॅनल्स असतील किंवा न्यूज असतील किंवा टीव्ही चॅनल्स असतील, त्याच्यामध्ये आपल्याला खूप सारे शेअर रिकमेंडेड होत असतात। माझं हे म्हणणं नाही की तुम्ही त्यांना फॉलो करा किंवा त्यांना नका फॉलो करू, माझं हे म्हणणं आहे की डोळे बंद करून कुठली पण गोष्ट फॉलो करायची नाही आहे। तर जर का आपल्याला त्यातून कॉल्स आणि टिप्सवरती जर का आपण त्याच्यामध्ये जर का आपल्या डोक्यात गेलं की आपण ह्याचे कॉल टिप्सवरती आपण ट्रेडिंग चालू करूया आणि महिन्याला काहीतरी पैसे कमवूया, तर ही डोक्यातून जे खूळ आहे हे पहिल्यांदाच रिमूव्ह करा। कारण की याच्यामध्ये काय होतंय की ज्यावेळी आपण दुसऱ्याचे ऐकून आपण ज्यामध्ये एंटर करत असतो तर त्याच्यामध्ये काय असं जो सांगणार आहे तेच त्याच्यामध्ये रिस्क नसते, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट त्याचे त्यामध्ये पैसे अडकले नाही आहेत, पैसे कोणाचे अडकले, तुमचे पैसे अडकले, रिस्क कोण घेते, तुम्ही रिस्क घेताय। आणि त्यामध्ये जर का रिवॉर्ड भेटला तर चांगली गोष्ट आहे, पण त्यामध्ये जर का लॉस झाला तर मग आपल्याला वाटतं की अरे उगाच त्याच्या गोष्टी आपण ऐकली। जर का त्याची गोष्ट ऐकली नसती तर आपल्याला चांगले बेनिफिट झाला असता किंवा आपल्याला रिग्रेट झालं नसतं आणि आपला लॉस उगाच झाला, बरोबर आहे। मग ह्या सगळ्याला दूर करण्यासाठी फर्स्ट स्टेप आहे की बाबा जर का आपण स्टॉक मार्केटमध्ये एंटर करणार आहे, जर का आपण स्टॉक मार्केटमध्ये ॲज अ साइड इन्कम जर का आपण पाहिजे असेल तर चांगल्या प्रकारचं नॉलेज पाहिजे। एक एक्झाम्पल घेऊया आपण, जर का आपल्याला कुठल्या पण प्रकारचे डिग्री कंप्लीट करायची असेल, मग त्याच्यामध्ये इंजिनियर असेल किंवा डॉक्टर असेल, मेडिकल असेल, तर 5 ते 6 वर्ष, 4 ते 5 वर्ष आपल्याला त्या फील्डमध्ये द्यावी लागतात। त्याच्यामध्ये तोपर्यंत आपल्याला काही पण रुपये भेटत नाही, वरनं आपलेच पैसे त्याच्यामध्ये जात असतात शिक्षणाला। त्यानंतर 1-2 वर्षामध्ये तुम्ही जॉब सर्च करताय किंवा इंटर्नशिप करताय आणि त्यानंतर फायनली आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला कुठे जॉब लागला तर कमी रुपयावरनं आपण जास्त रुपयापर्यंत जाऊ शकतो। तर सेम गोष्ट शेअर मार्केटमध्ये पण आहे। जसं की आपण डीमेट अकाउंट ओपन केलं, पैसे टाकले, लगेच बाय सेल बटन आहे, तिथं एकदम इझी आहे, तर तिथून आपण पैसे कमवू कशावरती, दुसरे सांगणार त्याच्यावरती, तर असं नाही होऊ शकत। का नाही होऊ शकत? कारण की जो सांगणार आहे त्याची त्याच्यामध्ये रिस्क नाही आहे, तिने त्यामध्ये पैसे नाही लावला तर मग त्याच्यामध्ये ती गोष्ट त्याच्यामध्ये नाहीच आहे। पण जो त्याचं बघून तो ट्रेड करतो आणि जर का सपोज स्टार्टिंगला फायदा झाला पण ते कंटिन्यू होईल ह्याची गॅरंटी पण कमी आहे। ओके, रिकमेंडेशन तर कुठल्या प्रकारचं नसतं, बट त्याच्यामध्ये काय होतं ओव्हरऑल जर का आपण दुसऱ्याचं ऐकून जर का काम करत गेलो तर लॉस व्हायचे चान्सेस पण खूप जास्त असतात। तर त्यासाठी पहिली स्टेप ही आहे की तुम्हाला प्रॉपर लर्निंग पाहिजे। तर असं म्हणलं पण जातं की जर का लर्निंग आला तर अर्निंग कंटिन्यू होऊ शकते। तर त्यासाठी कुठला पण बिझनेस तुम्ही बघा, जोपर्यंत त्या बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉपर नॉलेज नसणार आहे तोपर्यंत त्याच्यामधून अर्निंग व्हायच्या गोष्टी डिफिकल्ट असतील। तर त्यासाठी आपल्याला शेअर मार्केटचं प्रॉपर नॉलेज आलं पाहिजे, जे की फ्री ऑफ कॉस्ट पण अवेलेबल आहे युट्यूबला। ॲटलिस्ट बेसिक नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे, त्यानंतर तुम्ही ॲडव्हान्ससाठी तुम्ही मग दुसऱ्याकडे किंवा तुमचे मित्र असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याचा वापर करून तुम्ही ॲडव्हान्स नॉलेज घेऊ शकता। पण ॲटलिस्ट बिगिनरला तुम्हाला बेसिक नॉलेज येणं खूप गरजेचं आहे आणि ते गरजेचं आहे। त्यानंतर तुम्ही विचार करा त्यामध्ये आपण पैसे टाकून पैसे प्रॉफिट करू शकतो किंवा नाही करू शकत आहे। तर हे झालं स्टेप नंबर 1। स्टेप नंबर 2 काय आहे की सगळेजणांना काय वाटते की आता अकाउंट खोललंय, आता 5,000 रुपये टाकू किंवा 10,000 रुपये टाकू आणि महिन्याला काहीतरी 10%, 20%, 30% आपण घेऊ, सहज घेऊ। तर अशी गोष्ट होत नाही। का नाही होत आहे? कारण की 5%, 10%, 20% आपल्याकडे त्याचं नॉलेज पण नाही आहे, दुसऱ्याचा ऐकून आपण त्यामध्ये जाणार, तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम होतात। तर तुम्हाला सुरुवातीला काय करायला पाहिजे, जर का तुम्ही त्याच्यामध्ये 5%, 10%, 20% टाकताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टिंगला प्रॉपर एक सेटअप माहिती पाहिजे की तुम्हाला त्याच्यामध्ये बेसिक एज अ नॉलेज पाहिजे। नॉलेज आलं तर त्यानंतर तुम्हाला पेशन्स पाहिजे, डिसिप्लिन पाहिजे, फोकस पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या फील्डमध्ये सर्वाइव्ह करू शकतो। ज्यावेळी पण आपण स्टॉक मार्केटमध्ये एंटर केलं, आपण डीमेट अकाउंट ओपन केलं, आपण त्याच्यामध्ये कॅपिटल टाकणार आहे, तर कॅपिटल टाकायच्या आधी सुरुवातीच्या
कंडिशनला आपल्याला स्टार्टिंगला आपण एक टेस्टिंग कॅपिटल सिलेक्ट करायचं. आता टेस्टिंग कॅपिटल म्हणजे काय असते, तर एक एक्झाम्पल देतो की समजा आपल्याला एक इंटरनॅशनल मॅच खेळायचा आहे किंवा कुठले पण आपल्याला एक स्पोर्ट्स गेम खेळायचा आहे, आपल्याला मॅच खेळायचे आहे, तर सुरुवातीला आपण सराव करतो, प्रॅक्टिस करतो आणि त्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला समजतं की आपण कुठं चुकतोय, आपण कुठं बरोबर होतोय, मग त्याचा अंदाज घेऊन आपण रिअलमध्ये एंट्री करत असतो. तर सिमिलरली जर का तुम्हाला एका स्टॉक मार्केटमध्ये किंवा कुठल्या पण बिझनेसमध्ये जर आपल्याला एंटर करायचं असेल तर त्या बिझनेसमध्ये आपल्याला खूप इन्फॉर्मेशन पाहिजे. सुरुवातीला आपण एक कमी कॅपिटलवरती आपण काम करून बघायचं की आपल्याला ही गोष्ट जमणार आहे का जमणार नाहीये, हे जे आन्सर तुम्हाला लगेच भेटतील ती गोष्ट केल्यानंतर ना. आणि स्टार्टिंगला कॅपिटल कमी ठेवा. ओके, ती जी प्रत्येकाची कॅपिटल करायची कंडिशन वेगळी असू शकते. तर एक्झाम्पल देतो, जर का तुमचं सेव्हिंग, ओके मी बोलतो सेव्हिंग ना की पूर्ण इन्कम, तुमचं सेव्हिंग मधले 5% सुरुवातीला तुम्ही रिस्क घ्या ऍज अ टेस्टिंग कॅपिटलला, किंवा 1%, 2%, 5%पर्यंतची रिस्क घ्या, जास्त रिस्क घेऊ नका. आणि सुरुवातीला काय करायचं आपल्याला, स्टेप नंबर 1 तुम्हाला कॅपिटल कमी घ्यायचं आहे. आणि आता स्टेप नंबर 2 ह्याच्यामध्ये खूप सारे लोक ही चूक करू शकतात ज्यामध्ये ते कमी पैसे आहेत. सपोज मी 500 रुपये घेतले किंवा मी 1000 रुपये घेतले, तर 1000 रुपयामध्ये लोक काय सर्च करतात, लोक सर्च करतात असे शेअर ज्याची प्राइस 2 रुपये आहे, 5 रुपये आहे, 1 रुपये आहे. म्हणजे काय की बाबा आपण कमी रुपयाचे स्टॉक म्हणजे पेनी शेअरच्या मागे लागतो. आणि पेनी शेअर हे खूप डेंजरस असतात, खूप रिस्की असतात. आणि कोणतरी आपल्याला दीडशाना असं सांगत असतो की राकेश जुनेजवालाजींनी एवढे रुपयाला 2 रुपयाला शेअर घेतला, आज 2000ला गेला, किंवा भले भले रेट सांगतील बट तेवढं जायला त्याला 10 वर्ष 20 वर्ष लागले होते. तेवढे पेशंट आपल्याकडे आहेत का, पहिली गोष्ट आपण ही गोष्ट चेक करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ही आहे की त्यांनी फक्त एकच शेअर नव्हता घेतला, त्यांनी त्याच्यासोबत बाकीचे पण पेनी शेअर घेतले होते. तर खूप सारे पेनी शेअरमध्ये सक्सेस व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. म्हणजे जर का आपण 10 झाडं लावली असेल तर 2 ते 3 झाडं जगतील, बाकीचे झाडं त्यांना काहीतरी प्रॉब्लेम होत असतो. सिमिलर पेनी कंपन्यांचं असतं की ज्यामध्ये पेनी शेअर सगळे वर्किंग करतील, सगळे पेनी शेअर एकदम अल्टिमेट रिटर्न देतील, मल्टीबॅगर होतील, हे सांगता येत नाहीये. आणि राकेश जुनेजवालाजींसोबत आपण कम्पॅरिझनच करू शकत नाही, बिकॉज ते खूप मोठे बिग प्लेअर होते आणि ते त्यांना खूप एक्सपिरियन्स होता. त्या बेसिसवरती ते लोक त्याच्यामध्ये रिस्क घेत असतात आणि ते पण त्याच्यामध्ये रिस्क तेवढीच घेतात जेवढं त्यांच्याकडे जास्त प्रॉफिट आहे. ओके, तर सेकंड थिंग ही आहे त्याच्यामध्ये की आपल्याला जर का स्टॉक मार्केटमध्ये एंटर करायचं असेल तर पहिल्यांदा तर पेनी स्टॉकचा नाद सोडावा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर का तुम्हाला सपोज जायचंच आहे, काम करायचंच आहे, तर कुठल्या प्रकारे रिकमेंडेशन नाही आहे, बाय किंवा सेलचा अजिबात नाही आहे. कुठले पण शेअरची नावं आले असतील ते ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, बाय किंवा सेलसाठी नाही आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जर का त्याच्यामध्ये काम करायचं असेल तर सुरुवातीला तुम्ही निफ्टी 50 हा एक इंडेक्स आहे, तर त्या इंडेक्सचा फंड पण तुम्ही प्लॅन करू शकता, किंवा त्याच्यामध्ये असलेल्या टॉपच्या 50 कंपन्या ज्याचे की 0 व्हायचे चान्सेस खूप कमी प्रमाणात असतात, तर तुम्ही त्यामध्ये सुरुवातीला टेस्टिंग करू शकता. आता की तुमच्याकडे डीमॅट अकाउंट पण आहे, सपोज जर का तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये तुम्ही लिंक तुम्हाला भेटून जाईल, किंवा तुम्हाला एक नंबर भेटून जाईल, त्या नंबरला जर तुम्ही व्हॉट्सअप केला तर तुम्हाला डीमॅट अकाउंटची लिंक पण प्रोव्हाइड केली जाईल फ्री ऑफ कॉस्ट. ओके, तर तिथून आमची टीम तुम्हाला हेल्प करेल की कशा प्रकारे अकाउंट ओपन केलं जाते. तर तुमच्याकडे जर का डीमॅट अकाउंट आलं तर तुमच्याजवळ चार्ट येतो. चार्ट आला, तुम्ही जर का बेसिक इन्फॉर्मेशन शिकला, जर का तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे असेल तर पहिलं शिकून घ्या, कुठून पण शिकून घ्या. मी असं नाही म्हणतो की माझ्याकडनं शिका, कुठून पण तुम्ही कोर्स करू शकता. जर का तुम्हाला प्रॉपर नॉलेज आलं तर तुम्ही सुरुवातीला त्यामध्ये टेस्ट करा. ओके, 1 पण रुपया द्यायची गरज नाही, फक्त जस्ट बघायचं, ऑब्झर्वेशन करायचं. ऑब्झर्वेशन तुम्हाला खूप काही गोष्टी शिकवेल. तर ऑब्झर्वेशन करा, एक पेपर घ्या, पेन घ्या आणि त्याच्यावरती लिहून घ्या की सपोज आता ही कंपनी आहे, सपोज एक TCS नावाची कंपनी आहे, तर ह्या कंपनीला आपण ह्या ठिकाणी घेतला असता, त्यानंतर एवढ्या दिवसानंतर एवढे रिटर्न्स आले असते. ओके, तर ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर प्लॅन करा, ज्यामध्ये रिस्क रिवॉर्ड काय असतो, आपण त्याच्यामध्ये स्टॉप लॉस काय असते, टार्गेट काय असते हे डिसाईड करा. आणि त्यानंतर पहिल्यांदा बॅक टेस्टिंग करा. बॅक टेस्टिंग म्हणजेच काय, तुम्ही जी गोष्ट शिकला त्याला थोडंसं इम्प्लिमेंट करा तुमच्या अँगलला. 1 पण रुपया द्यायची गरज नाही, फक्त पेन आणि पेपरवरती सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. ह्या गोष्टीला लागणार खूप टाइम. जर का तुम्हाला एवढा टाइम द्यायचा नसेल तर त्यामध्ये तुम्ही प्रॉपर एका ठिकाणीवरून तुम्ही शिकून घ्या किंवा माझ्याकडून पण शिकू शकता. आणि त्यात शिकल्यानंतर तुम्ही काय करा, टेस्टिंग कॅपिटल घ्या. मग ते टेस्टिंग कॅपिटल किती पण रुपये असू शकतं. ओके, 1000 रुपये असतील, 500 रुपये असतील, तर त्यानंतर तुम्ही काय करा की जस्ट एक क्वांटिटी घेऊन तुम्ही त्याला टेस्ट करा की बाबा ही स्ट्रॅटेजी आहे, ही सेटअप आहे, ह्याला मी एकदा जस्ट फक्त टेस्टिंग करायचं, ना की आपलं रिअल ट्रेड करायचं आहे. टेस्टिंग करायचं मला येणार आहे का नाही येणार आहे, बिकॉज तुम्हाला त्याच्यामध्ये पेशन्स बिल्डअप होणे गरजेचं आहे. म्हणजे ज्यावेळी आपण स्टॉकला बाय करतो त्यानंतर बऱ्याच वेळा तो स्टॉकला डाऊन साईड जात असतो, तर ज्यावेळी ते डाऊन साईड जाते त्या टाइमला जो आपल्याला अनरिअलाइज लॉस दिसत असतो, तो लॉस वरती काय आपण सहन होतो का, त्या लॉसला बघून आपल्याला काय भीती वाटत नाही आहे ना, तर ह्या सगळ्याच्या आन्सर काय एस असतील, देन आपण रिअल ट्रेडला जाऊ शकतो. आणि
त्याच्या आधी रिअल ट्रेडला जाण्याच्या आधी एक गोष्ट गरजेची आहे, ज्यामध्ये सपोज तुम्ही 10 पेपर ट्रेड केला, ज्यामध्ये तुम्ही कागदावरती लिहून घेताय किंवा टेस्टिंग कॅपिटलवरती काम करताय, सपोज 10 ट्रेड घेतला, त्या 10 मधले कमीत कमी 6 पेक्षा जास्त ट्रेडमध्ये तुमचं प्रॉफिट आलं पाहिजे. आणि जर का तुमचे एसएल उडले असतील ते कमीत कमी 3 ते 4 वेळा एसएल उडले तरी पण चालते. पण जो होणारा तुमचा जो प्रॉफिट आहे इन टर्म ऑफ पर्सेंटेज जर का तुम्ही बघायला गेला तर समजा तुम्हाला 10%चा प्रॉफिट व्हायला एका शेअरला, पण ज्यावेळी तुम्हाला लॉस होतो तो 5%चा व्हायला, तर हे चालते. ह्याला बोलतो आपण 1:2. तर ह्या प्रमाणे जर आपण काम केलो तर आपण त्याच्यामध्ये रिअल ट्रेडमध्ये पण आपल्याला जास्त अडचण यायला नाही पाहिजे. आणि जर का अशा प्रकारात जर का आपण काम केलो तर आपल्याला चांगल्या प्रकारे ॲज अ बिगिनिंगला, ॲटलिस्ट बिगिनिंगला तुम्हाला ह्या गोष्टीची चांगल्या प्रकारे हेल्प होऊ शकते. तर सांगायचा हेतू हाच आहे, डायरेक्टली जर का स्टॉक मार्केटमध्ये एंटर करताय तर ह्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तर काय यायला पाहिजे, पहिल्यांदा तुमच्याकडे नॉलेज पाहिजे प्रॉपर. दुसरी गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये कोणते कंपनी काम करायचं आहे, पहिल्यांदा पेपर ट्रेडिंग करा, बॅक टेस्टिंग करा. त्यानंतर सपोज जर का तुमच्याकडे तेवढा टाइम नसेल तर एका प्रॉपर माणसाकडनं किंवा प्रॉपर लोकांकडून तुम्ही शिकून घ्या. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये काय करा, प्रॅक्टिस करा, टेस्टिंग कॅपिटल घ्या. डायरेक्टली 20,000 घातले, 1,00,000 घातले असं करू नका. पहिल्यांदा टेस्टिंग कॅपिटल घ्या. टेस्टिंग कॅपिटल हे डिपेंड करतं तुमचं जे सेव्हिंग आहे ह्याच्यातले 5% किंवा 2%, 4% डिपेंड आपण येऊ. तर ते तर टेस्टिंग कॅपिटलनं टेस्ट करा. त्यामध्ये तुमचा सक्सेस रेशो जो आहे तो 60% पेक्षा जास्त यायला पाहिजे 1:2 मिनिमम 2ला. म्हणजे जर का तुम्ही त्याच्यामध्ये सपोज 10 ट्रेड घेतला, 7 ट्रेड तुमचे विन झाले, 3 लूज झाले तर चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही रिअल ट्रेडला प्लॅन करू शकता. ओके, जर का तुम्हाला व्हिडिओमधून इन्फॉर्मेशन हेल्पफुल वाटली असेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. आणि तुमच्या पण बिगिनिंग जो पण फ्रेंड तुमचा पण शेअर मार्केटमध्ये एंटर करणार आहे आणि जो बिगिनर असेल तर त्यापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचण्यात माझी मदत करा.